हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आता सगळी म्हणजे कामं झालीत सकाळची आणि आता किचनमध्ये जात होती, कारण आज आहे एकादशी. तर कार्तिक एकादशी आज रोज उपवास आहे. आणि मला इथे बघू शकतो किती मोठं पिंपल आलेलं आहे. एवढं पेन होतं इथे, बापरे. आणि ते बघताना पण कसं वाटत आहे ना. मला अजिबात पिंपल आलेलं आवडत नाही. बाकी काही झालं तरी चालते, पण ते पिंपल चांगलं नाही दिसत. तर असो. आणि कोणाकोणाला उपवास असताना की मला कॉमेंट करून सांगा. त्याचसोबत आता मी किचनमध्ये जात होती, कारण आता मला फराळ बनवायचा आहे. तर साबुदाणा खिचडी बनवणार आहे. तर म्हटलं व्लॉगला पण स्टार्ट करते. आणि त्यासोबत बाहेर थोडंफार ऊन निघलेलं आहे आणि लाईट गेली आहे. मेन म्हणजे माहिती नाही काय कारण पण नाही, तरी कशी का लाईट गेली. आणि त्यातल्यात आता संडे आहे तरी लाईट बंद केली, काही समजलं नाही मला. तर असो, आमच्याकडे इन्व्हर्टर आहे म्हणून फॅन आणि लाईटचा एवढं काय प्रॉब्लेम होत नाही. तर चला, भेटतेच थोड्या वेळात. आणि रुजुल तिकडे बसलेला आहे, त्याचा खायचं चाललेलं आहे. आणि बराच वेळ झाला आहे आता, म्हणजे जेवणाचाच वेळ झालेला आहे, कारण आज सगळी कामं आवरेपर्यंत खूप उशीर झाला. तर चला पटापट आता ते आवरून घेते किचनचं आणि नंतर भेटतेच तुम्हाला. रुजुल, हाय हाय. खाण्यात एवढं बघणं काय, हाय बाय काय नाही. ओके. तर मी इथे किचनमध्ये आली होती आणि मी साबुदाणा रात्रीचं भिजत टाकला होता. तेच बघत होती कसं भिजला म्हणून, व्यवस्थित झालं की नाही. कधी कधी काय होतं ना, साबुदाणा वेगळा जर असला ना तर त्याचा प्रॉब्लेमच होते. कधी कधी भिजते, कधी नाही भिजत, कधी थोडं भिजते, थोडं असंच असते. असा प्रॉब्लेम होते. म्हणून मी ते पूर्ण खालपासून चेक करत होते. आणि मग त्यानंतर इथे लाईट गेली आहे, तुम्हाला तर माहीतच होतं. आणि मला ना शेंगदाण्याचा कूट करायचा होता. तर इथे मी आता शेंगदाणे भाजायला ठेवते. म्हटलं, मला वाटलं की लाईट येऊन जाईल थोड्या वेळाने, कशाची काय लाईट येते, बापरे इतकं वैताग आलं मग मला. आणि मग मी इथे शेंगदाणे भाजता भाजता विचारच करत होते की मी आता याचं शेंगदाण्याचा जो पावडर आहे तो कसा बनवू बा म्हणून. पण मग माझ्या डोक्यात आलं की माझ्याकडे जे चॉपर आहे त्याचा यूज करून बघते. पण ना ते काय बरोबर झालं नाही त्याच्यात. आणि मग इथे शेंगदाणे भाजत होती, त्याचसोबत एका साईडला म्हटलं गॅस रिकामा आहे तर आलू पण ठेवून देते बॉईल करायला, कारण खिचडीमध्ये ना बॉईल केलेला आलू छान वाटते. कधी जर इच्छा असली व्यवस्थित असं एकदम प्रॉपर बनवायची तरच बनवते. तेवढे छान इथे आलू वगैरे बॉईल करायला ठेवली. आणि शेंगदाण्याचंच कूटचं प्रॉब्लेम झाला मग नंतर. तर इथे सगळं केली तरी मी बराच वेळ वाट बघितली की येईल लाईट येईल लाईट, पण लाईट काही दिवसभरच आली नाही. त्याच्यामुळे मग प्रॉब्लेमच झाला. आणि इथे शेंगदाणे होत आहे तोपर्यंत तिकडे एका साईडला आपले बटाटे पण होतात मस्तपैकी बॉईल. 2-3 सेटामध्ये तर बटाटे शिजून जातात, कारण जास्ती काय बॉईल करायचेच नव्हते. आणि इथे ना त्याच्यानंतर मग खिचडी करायला घेते. तर मला ना अशी ती चिपकलेली खिचडी असते ती अजिबात आवडत नाही खायला, पण माझी खिचडी तशीच झाली होती. नंतर मी तुम्हाला दाखवतेच. ते शेंगदाणे भाजत होती तोपर्यंत मग तिकडे किचनचं काम करत होती. तर रुजुलला इकडे ना मी खायला दिली होती थोडंसं स्नॅक्स. म्हटलं त्याचाही टाईमपास होऊन जाईल आणि माझंही काम होऊन जाईल. तर ते इथे थोडंफार पडलेलं होतं सगळं बेडवर, तर ते इथे मी साफ करून घेत आहे. आणि दिवसभरात त्याला जेव्हा जेव्हा खायला दिलं तेव्हा तेव्हा थोडंफार असं होतेच. आणि मग हे साफ नाही केलं ना तर मग तिथे कॉक्रोच होतात. त्याच्यामुळे मग ते दिवसभरातून 2-3 वेळा तर झाडू घ्यावंच लागते. आणि मी तिकडे करत होती तर तो बघा पटकन किचनमध्ये गेला, कारण त्याला माहीत होतं किचनमध्ये काहीतरी सुरू आहे. तर मी कढई ठेवली होती ना ते दाणे भाजायसाठी, तर ते बघायला तो गेला होता. मग मी इकडे झाडू घेऊन आले आणि म्हटलं झाडून घेते तेवढी जागा, कारण ते सगळं असं पडलेलं होतं. आणि खायची वस्तू पडली की त्याला नक्कीच किडे वगैरे लागतात, त्याच्यामुळे ते थोडंसं क्लिनिंगचं लक्ष द्यावंच लागते. आणि तसंही घरात कॉक्रोचचं प्रमाण खूपच जास्ती झालेलं आहे. माहिती नाही कुठून येतात, काय येतात आणि कसे काय एवढे कॉक्रोच होतात. डोक्याला एवढं ताप झाला आहे कॉक्रोचमुळे की काय सांगायचं नाही. क्लीन केलं की थोडे दिवस दिसत नाही आणि मग कुठून येतात माहिती नाही. त्यासोबत बाहेर तुम्ही बघितलंच असेल किती सारे कपडे वाळत टाकले आहे मी, कारण आज छान ऊन पडलं होतं थोडंफार.
तर ते तिकडचं क्लीन करून घेतलं. एका साईडचं करत असलं की दुसऱ्या साईडला काहीतरी काम होऊन राहते. मग इकडे आली किचनमध्ये आणि हे सगळं इथे करत होती मी. तर इथे थोडंफार पाणी वगैरे झालं होतं, तर म्हटलं तेही हात लागल्या साफ करून घेते. आणि दिवस कसा जातो, कसा निघतो, कसा संपतो, काय होतो काही कळतच नाही. फक्त दुपारचा थोडा वेळ मिळते थोडंसं रिलॅक्स करायला, तर तेव्हा हे व्हिडिओचं काम असते. म्हणजे पूर्ण दिवस पॅक. आणि आधी कसे आम्ही दोघंच होतो तेव्हा विचार करायची की दिवस संपतच नाही, संपतच नाही ना. आता असं होत आहे की दिवस पुरत नाही आहे, दिवस पुरत नाही आहे. काय करायचं काही समजतच नाही. तर इथे बघा आता हे चॉपरनं मी खूप दिवस झाले केलं नव्हतं याच्याने काही, तर त्याच्यावर थोडी धूळ बसली होती. कारण ते गॅसच्या जवळ ठेवलं तर ते चिकट पण होऊन जाते. तर त्याला इथे सगळ्यात आधी आज घासून घेते म्हटलं आणि मग त्याच्यात करायला घेते. तर तेच इथे धूत होते. आणि हा वाला चॉपर जो आहे ना छान आहे बाकी सगळं चॉप करायला, पण याचे शेंगदाणे जसे पाहिजे तसे झाले नाही. पण मला वाटलं होतं की होते की काय, पण तसं जसं मी विचार केला तसा काहीच झालं नाही. तर मी इकडे ना या वाटीमध्ये ती दाणे काढून ठेवली थंड व्हायसाठी. आणि ते भाजले होते तर खायची पण इच्छा झाली, तर 2-4 दाणे खाऊन पण घेतले. मग इकडे बघू शकता चॉपर ओला होता, त्याला छान आता पुसून घेतलं आणि त्याच्यात दाणे टाकून म्हणजे चॉप करून घेतले. तर जसं बारीक कूट पाहिजे ना आपल्याला तसं काही झालं नाही, फक्त असं रफली चॉप झालं होतं ते. आणि जास्ती काही केलेच नव्हते, थोडेच दाणे केले होते मी. कारण मला जास्ती खिचडी करायचीच नव्हती त्याच्यामुळे. आणि यांनी कसं ना हे बाहेर गेले होते, तर हे आज येणार होते रात्री. तर हा उपवास कसा पूर्ण दोन्ही टाईमचा असतो, त्याच्यामुळे मी थोडासा जो साबुदाणा आहे ना मला वाटलं रात्री यांना लागेल. यांनी मला सांगून ठेवलं होतं की रात्री मी खाईन बा म्हणून, तर मी जास्ती भिजत टाकलं होतं. पण मी बनवताना जास्ती बनवलंच नव्हतं, कारण ते शेंगदाण्यांचा प्रॉब्लेम झाला. तर मग मी काय बनवलं नाही जास्ती, जेवढं मला लागणार होतं तेवढंच बनवलं. पण ते पूर्ण चिपकली खिचडी झाली ना, तर मग मला काही खायची इच्छाच झाली नाही ती. तर तीच खिचडी मला 2 टाईम पुरली आणि थोडीशी वेस्ट पण झाली. मग कारण मला ती खाणंच झालं नाही. त्याच्याने ना पूर्ण असं ऑइली वेगळंच लागते ते, अशी जर मोकळी झाली नाही तर. मग इथे मी मिरची, कढीपत्ता वगैरे काढून घेतली होती आणि थोडं कमीच टाकली होती मिरची वगैरे, कारण रुजूल पण खातो मग मी खाल्लं की. आणि त्याला देते मी अशी खिचडी वगैरे. रुजूलला फक्त मी गोड, फास्ट फूड हे सगळं थोडंसं अवॉइड करते. बाकी मी त्याला सगळंच देते आणि त्याला सगळं आवडते पण. तर इथे मी आता तेल टाकून दिलं कढईमध्ये आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी जिरा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून छान तडतडून घेणार आहे आधी. म्हणजे चांगलं असं फ्राय झालं ते की मग त्याच्यामध्ये जे आलू आहे ते टाकून देणार आहे कट करून. आलू पण मी 3 बॉईल केले होते, त्याच्यातला एकच यूज केला. कारण ना खिचडी मला माहीत होती कशी होणार आहे, तर मग मी म्हटलं नको जास्ती वेस्ट करायला. मग यांनी मला नंतर सांगितलं की मला लेट होणार आहे, तर मी काही खाणार नाही, मी इकडूनच खाऊन घेईन रस्त्यात जे काही आहे. तर मग ती सगळं साबुदाणा आणि तो बटाटा आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि तो आताही तसाच पडलेला आहे. तर आता त्याचं बघते, कधीतरी काहीतरी करावं लागेल 1-2 दिवसात, कारण ते कधीपर्यंत ठेवीन ना फ्रीजमध्ये. फ्रीजची पण एक लिमिटच असते, जास्त ते फ्रीजमध्ये काय ठेवणं बरोबर नाही आहे त्याच्यामुळे. आणि बघू शकता इथे शेंगदाणे कसे ओबडधोबड झाले होते फक्त, बाकी काही नाही. आणि मी साल वगैरे काढत नाही शेंगदाण्याची, काय फरक पडत नाही साल नाही काढलं तर, फक्त थोडंसं रेडिश दिसते, बाकी काहीच होत नाही. आणि इथे मग साबुदाणा, शेंगदाणा सगळं टाकून दिलं, आवश्यकतेनुसार मीठही टाकून दिलं आणि आता मिक्स करून छान झाकून शिजायला ठेवते. आणि तुम्हाला मी नंतर दाखवते की तो साबुदाणा कसा झाला होता. आणि याच ठिकाणी जर मी कूट टाकलं असतं ना तर साबुदाणा पण जास्ती झाला असता आणि खायला पण छान वाटलं असतं, मस्त मोकळं. तर असो, कधीतरी असंही होते, ह्या लाईटमुळे सगळं म्हणजे पंचायतच झाली होती. आणि मग इथे बघू शकता पूर्ण तो चिपकला होता. खूप लोक असाच साबुदाणा बनवतात, पण आम्ही कधीच बनवलंही नाही आणि कधी खाल्लंही नाही, तर आम्हाला काय असं आवडतही नाही. त्याच्यामुळे इथे आता थोडंसं काढून घेतलं मी, कारण दुपार झालीच होती. आणि इथे बघू शकता रुजूलचं येऊन इथे इकडे तिकडे चालू होतं त्याचं, कारण त्याला समजलं हिने काहीतरी बनवलं ते काढतं आहे. त्याला मी म्हटलं जा तू तिकडे जाऊन बस, मी घेऊन येते. मग इथे आपली खिचडी रेडी झाली होती, तर ती एका बाउलमध्ये काढून घेतली आणि आता छान तिकडे बसून फॅनमध्ये खाऊन घेते. आणि तुम्हाला रुजूलचा आवाज येत असेल तर तो माझ्या इथे जवळच बसला आणि त्याचं काहीतरी ओबडधोबड चालूच आहे. म्हणजे काहीतरी खुडखाड खुडखुड तो चालूच असते, किंवा मध्ये बोलते, असं तसं त्यात चालू असते.
मग इथे ना संध्याकाळ झाली होती. आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे. मग दुपारी थोडंसं व्हिडिओचं काम हे ते केलं. थोडंसं रुजूलसोबत टाईम स्पेंड पण करावं लागतं, कारण तो एकटा म्हणजे किती वेळ एकटा खेळत राहील ना, मग त्याच्यासोबत पण थोडंसं म्हणजे मलाही मजा येते आणि त्यालाही मजा येते. तर मग थोडा दुपारचा टाईम त्याच्यासाठीच असते, कारण घरातली कामं, व्हिडिओचं हे त्याच्यामध्ये खूप वेळ निघून जातो. आणि मग इथे आता संध्याकाळी म्हटलं रुजूलसाठी वरण भात तरी लावून देते, कारण उपवास मला होता पण त्याचा तो उपवास नव्हता, तर त्याला जेवण लागणार होतं त्याच्यामुळे. आणि आज दुपारी कसा झोपला नव्हता, तर संध्याकाळचं याचं झोपण्याचं मला थोडेसे लक्षण वाटत होते, म्हणून मी लवकरच कुकर लावून दिला होता. संध्याकाळ पण व्हायचीच होती, जवळजवळ 5, 5:15 वगैरे झाले असणार. तर इथे ना मग कुकर लावायचीच तयारी चालू होती, तर हा इथे येऊन काहीतरी करत होता. मग त्याच्यासोबत थोडं बोलणं चालू होतं आणि तो मला बघत होता आणि तो काहीतरी सांगत होता मला. आणि आज काय झालं ना, याने टी व्हीच्या रिमोटचाही प्रॉब्लेम केला, तर टी व्ही झाली बंद. तर त्याच्यात हे झालं, नाही तर मग तो तिथे ॲनिमल्स हे ते काय काय बघत असतो, तर त्यामध्ये टाईमपास होऊन जाते. न दुपारपासून आज टी व्ही पण बंद झाली, कारण तो रिमोट कामच नाही करत आहे त्याच्यामुळे. तर तो सतत माझ्या मागे 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 त्याचं चालू होतं. आणि मग इथे मी आता वरण भात लावून दिलं थोडंच, त्याला होईल तेवढं. आणि ती खिचडी जी होती सकाळची ती तर उरलीच आहे माझ्यासाठी, तर त्याच्यातली जेवढी वाटेल तेवढीच खाईल मी आता आणि बाकीची टाकून देईन मी, कारण ती ठेवून पण त्याचा काही उपयोग नाही आहे. आणि मग संध्याकाळचं थोडं झोपेला आल्यासारखं होत होतं, तर म्हटलं चल याला थोड्या वेळ बाल्कनीमध्ये घेऊन जाते बाहेर गाड्या पाहिन, तर कारण ना पाऊस पण येत होता हलका हलका आणि एवढं छान हवा सुटलेलं होतं. तर खाली पण जाण्याचा काही चान्स नव्हता, पाऊस येत होता तर, म्हणून मग इथूनच थोडं. आणि याला आता माहिती नाही काय झालं, तर आता हा ना दिवाळीच्या आधीपासून याला खाली जायचं काही इंटरेस्टच नाही राहिला आणि खाली जायची इच्छा पण होत नाही, कारण पाऊस एवढा येतो ना खाली, पूर्ण असं किचकिच वाटते त्याच्यामुळे. तर इथे मग याला घेऊन थोडीशी उभी राहिली, थोडंसं बाहेरचं वातावरण इकडे तिकडे बघितलं, छान वाटत होतं थंड थंड. आणि असा होता आजचा दिवस. तर तुमचा कसा गेला दिवस नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाला अशी खिचडी आवडते की मोकळी खिचडी आवडते, तर मला ते पण कमेंट करून सांगा. तर चला भेटू अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि मी आता डेली व्लॉगिंग म्हणजे व्लॉग्स टाकत आहे, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा, कारण तुम्ही सपोर्ट करा तेव्हाच काहीतरी पुढे जाण्याचं हे आहे. तर चला भेटू नंतर, तोपर्यंत बाय.